नमस्कार मंडळी. तुमची बी.एड करायची इच्छा असेल, तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, बी.एडला तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनला, पोस्ट ग्रॅज्युएशनला कितीही पर्सेंटेज पाडले त्याला महत्त्व नाही. तुम्ही पास आहात हे महत्त्वाचं आहे. मात्र तुम्हाला जी सी.ई.टी, जी बी.एड ॲडमिशनसाठी जी एंट्रन्स एक्झाम असते, तिला मार्क्स चांगले असणे गरजेचं आहे. कारण की तेव्हा तुमचा मेरिटमध्ये नंबर लागतो, तर सी.ई.टीच्या मार्कांच्या बेसवरतीच तुम्हाला चांगलं कॉलेज भेटू शकतं. आणि सी.ई.टीचे फॉर्म केव्हा सुटतात, केव्हा फॉर्म भरायचे याच्याकडे लक्ष ठेवा. कारण की आपण काय करतो, ग्रॅज्युएशन कंप्लीट करायच्या, पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करायच्या नादात राहतो. मात्र दुसरीकडे जर आपलं फ्युचरमध्ये बी.एड करायचं असेल आपल्याला, तर सी.ई.टीचे फॉर्म केव्हा सुटतात, एक्झाम केव्हा आहे, त्याचा स्टडी पण तुम्ही व्यवस्थित करा. कारण की मी सी.ई.टी दिली तर मला 63 मार्क्स पडले होते, तर माझा नंबर लागून गेला. मात्र माझी बहीण एम.एस.सीला होती, तर तिचं एम.एस.सीचा सिलेबस चालू असताना मी तिला सी.ई.टी द्यायला तिने सी.ई.टी दिली. पण स्टडी वगैरे काही नव्हता. तर तिला फक्त 16 मार्क्स पडले बहिणीला. तर त्याच्यामुळे तिचा आता नंबर लागायला प्रॉब्लेम येतोय कॉलेजला. कारण की सी.ई.टीच्या बेसवरतीच कॉलेजला नंबर लागतो. तर आमच्याकडून ज्या चुका झाल्या त्या तुमच्याकडून होऊ नये, तुमचं नुकसान होऊ नये म्हणून हा व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि बी.एड हे तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर करता येतं. तुमचा जो स्पेशल सब्जेक्ट असेल त्याच्यामधून. पण तो अदर सब्जेक्ट असता आपल्याला. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ थोडाफार मदत करेल. आता तिसरी मेरिट लिस्ट लागली आहे बी.एडची. 19 तारखेला ती मेरिट लिस्ट लागणार आहे. आता फॉर्म वगैरे भरायचे सुरू असतील. आय थिंक मुदत पण संपून गेली असेल. पण 19 तारखेला ज्यांचा नंबर लागला नसेल त्यांचा फायनल मेरिट लिस्टमध्ये नंबर लागेल. नंतर मग कारण की मेरिटमध्ये लागले तर आपल्याला फी कमी लागते.